एका शहरात एक सेठजी राहत होते. त्यांच्या घराजवळ एक मंदिर होते. एका रात्री कीर्तनाच्या आवाजामुळे त्याला नीट झोप आली नाही. सकाळी त्याने कीर्तनकाराला खूप फटकारले की हे सर्व काय आहे. एकादशीचे जागरण कीर्तन चालू होते. तुम्ही जागरण कीर्तन केलेत म्हणजे आम्ही काय झोपायचंच नाही का? चांगली झोप नसेल तर एखादी व्यक्ती दुसऱ्या दिवशी काम करायला ताजीतवानी कशी राहू शकेल? सेठजी, तोच तर आपले पोट भरतो. कोण पोट भरतं? तुमचा देव. तोच अन्न देतो. देव खायला देतो का? आम्ही कमावतो आणि मग खातो. तुमचं कमावणं, तुमच्या पत्नीने जेवण बनवणं हे तर निमित्त आहे. अन्नदाता जगन्नाथ तर तो आहे जो सर्वांचा उदरनिर्वाह करतो. तुम्ही कोणत्या बाबा आदमच्या काळाबद्दल बोलत आहात? तुमचा तारणहार काय रोज येऊन तुम्हाला भरवतो? आम्ही कमावतो, आम्ही खातो, तो सर्वांना खायला देतो, आम्ही ते खात नाही. जर तुम्ही खाल्ले नाही तर तो मारून मुटकून तुम्हाला खायला लावेल. ठीक आहे. जर तुमचा प्रभू मला 24 तासात अन्न देऊ शकला नाही तर तुम्हाला तुमचे भजन कीर्तन कायमचे थांबवावे लागेल. मला माहित आहे की तुमची पोहोच खूप जास्त आहे, पण त्याचे हात खूप लांब आहेत. जोपर्यंत तो इच्छित नाही तोपर्यंत कोणाचा केसही वाकडा होणार नाही. प्रयत्न करून बघा. त्याच्या निष्ठेची चाचपणी करण्यासाठी सेठजी जंगलात गेले आणि एका विशाल झाडाच्या उंच फांदीवर बसून विचार करत होते की आता मी बघतो इथे कोण पोसण्यासाठी येतो. 24 तास निघून जातील आणि तो खोटा ठरेल. कीर्तनाचा त्रास कायमचा नाहीसा होईल. काही वेळाने एक अनोळखी माणूस तिथे आला. त्याने त्याच झाडाखाली विश्रांती घेतली, मग त्याचे सामान उचलले आणि निघून गेला. पण जाताना त्याची एक पिशवी तिथेच विसरून गेला. विसरला की मुद्दाम सोडून गेला, देवालाच माहीत. थोड्या वेळाने 5 डाकू तिथे आले. त्यापैकी एक त्याच्या सरदाराला म्हणाला, सरदार, इथे एक पिशवी आहे. त्याने ते उघडले तेव्हा त्यात गरम अन्नाने भरलेले डबे होते. सरदार, असे वाटते की देवाने हे अन्न आमच्यासाठीच पाठवले आहे. अरे, देव इथे अन्न कसे पाठवेल? आम्हाला पकडण्यासाठी किंवा अडकवण्यासाठी कोणा शत्रूने हे डबे इथे विष टाकून ठेवले असावे किंवा पोलिसांचे काही षड्यंत्र असेल. इकडे तिकडे बघा, ते ठेवून कोण गेले? त्यांनी इकडे तिकडे पाहिले, पण एकही माणूस दिसला नाही. नंतर डाकूंच्या प्रमुखाने मोठ्याने विचारले, जर कोणी असेल तर सांगा की ही पिशवी इथे कोणी ठेवली आहे. सेठजी उठून बसले आणि विचार करू लागले की मी काही बोललो तर ते माझ्या अंगावर येईल. एवढ्यात त्यांनी वर पाहिले तेव्हा झाडाच्या फांदीवर एक माणूस बसलेला दिसला. डाकू ओरडले, खाली उतर. सेठजी म्हणाले, मी खाली उतरणार नाही. खाली का येत नाही? तुम्हीच हे अन्न ठेवले आहे ना? मी ते ठेवले नाही. काही प्रवासी इथे आले होते, ते विसरून इथून निघून गेले. खाली उतरा. तुम्ही त्यात विष मिसळून ठेवले असेल आणि आता तुम्ही पळून जाण्याचे निमित्त करत आहात. आता तुम्हाला हे अन्न खावे लागेल. मी खाली येणार नाही आणि मी अन्न अजिबात खाणार नाही. डाकूंची खात्री झाली की याने अन्नात विष मिसळले आहे. आता खाली या आणि तुम्हाला ते खावे लागेल. मी जेवणार नाही, मी खालीही येणार नाही. अरे, खाली कसे येणार नाही? सरदाराने एका माणसाला आदेश दिला, त्याला जबरदस्तीने खाली घेऊन या. डाकूने सेठजीला पकडून खाली आणले. ते अन्न घ्या आणि खा. मी खाणार नाही. सरदाराने त्याला एक जोरदार थप्प लगावली. सेठजीला कालचे शब्द आठवले की जर तुम्ही खाल्ले नाही तर तो तुम्हाला मारेल. सेठ तरीही म्हणाला, मी जेवणार नाही. अरे, कसे नाही खाणार? त्याचे नाक दाबा आणि तोंड उघडा. डाकूंनी सेठजीचे नाक दाबले, तोंड उघडले आणि जबरदस्तीने भरवायला सुरुवात केली. तो खात नव्हता,
म्हणून डाकूंनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा सेठजींनी विचार केला की हे 5 आहेत आणि मी एकटा आहे. जर मी खाल्ले नाही तर ते माझे हाड आणि बरगड्या एक करतील. म्हणून तो शांतपणे खाऊ लागला आणि मनात म्हणाला, मला आता पटलंय. तो मारतो आणि खायला सुद्धा घालतो. सेठजींच्या मनात भक्तीचा प्रवाह फुटला. त्याला मारहाण केल्यावर डाकू तिथून निघून गेले. मग सेठजी धावले आणि मंदिरात आले आणि म्हणाले, मी तुमच्याशी सहमत आहे. जर तुम्ही ते खाल्ले नाही तर ते तुम्हाला मारून खाऊ घालतात. सारांश. सत्य हे आहे की केवळ देव जगाच्या व्यवस्थेचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन करतो. म्हणून देवावर फक्त श्रद्धा नसावी, दृढ विश्वास असावा.